गोकुळ म्हणजे क्वालिटी, पण देशात क्वालिटी जर असेल तर गोकुळचं दुसरं नाव आहे हे अभिमान आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यांची वाद शिबिर घेणे, बंधुत्व निवारण शिबिर करणे, या कुत्रेमध्ये गाभण जनावर जाणे, लाख लसीकरण करणे, गोटा बेट म्हणजे मी चेअरमन आपल्या दारी उपकरून घ्यायला जवळ चेअरमन आपल्या दारीपेक्षा चेअरमन गोट्यावर दारी ही भूमिका केली. त्याचं स्पष्ट समजून घेतलं, विचार ऐकून घेतले आणि धोरणात्मक बदल काय करायचा असेल तो करण्यासाठी आम्ही इथं आणलो म्हणून आजचे आमचे पाऊल पडलेले आहेत. गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या नात्यानं आम्ही स्वर्गीय सोयीकर साहेबांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे. हे 10 वर्ष आहे. पण मला विशेष आनंद आहे की आजच्या पुण्यतिथीला खऱ्या अर्थानं पत्रकार जे उपस्थित असतील, आमचे अधिकारी असतील त्यांना सांगायचा आनंद वाटतोय की खऱ्या अर्थानं त्यांना समाधान असणार असं. कारण त्यांचा एक ध्यास असा की माझ्या आया बहिणींचं दूध स्वीकृती करण्यासंदर्भातला विषय असेल, दुधाचा असेल नियोजन आणि माझ्या कर्मचारी बंधूचं काय असावं या संदर्भात ध्यास असलेला हा नेता कधीतरी स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, पण ह्या गोकुळ परिवाराच्या संसाराची अतिशय मोठ्या प्रमाणात काळजी केली. आणि योगायोग असेल आमचे प्रयत्न आहेत. नेते मंडळींचा मगाशी आवाज बोलले त्यांचा तर मोठा आहे. सर्व नेते मंडळी व्यासपीठाचे आहेत त्यांचा पण मोठा प्रयत्न आहे. संचालक बोर्डाचा प्रयत्न आहे. अधिकारी वर्ग आहेत, सर्व कर्मचारी बंधू आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, ते उत्पादक आहेत सर्व आमचे. आणि खऱ्या अर्थानं आपला संघ असल्या कारण हा अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने असं जावावा म्हणून पत्रकार बंधू असतील, सोशल मीडिया असेल त्यांचंही फार मोठे सहकार्य आहे. आमचे संस्था प्रतिनिधी असतील, उत्पादक असतील आणि आमच्या ह्या जिल्ह्यातले मुख्य जनावर असतील त्यांनी सर्वांनी आज खऱ्या अर्थानं आम्हाला, कारण गेले 3-4 वर्ष विशेष करून आम्हाला म्हशीचं दूध फार कमी असायचं आणि दूध आम्ही बाहेरच्या राज्यातून खरेदी करत होतो. आणि खरेदी करत असताना निश्चितच चढत्या भावात काय लागते, क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असायचा. कारण गोकुळ म्हणजे क्वालिटी. भारतात अनेक संस्था या राज्यात आणि देशात मोठे आहेत, संकलन स्वतः त्यांचे मोठे आकडे आहेत, फेडरल बॉडी मोठे आहेत, पण देशात क्वालिटी जर असेल तर गोकुळचं दुसरं नाव आहे हे अभिमान आपल्याला सांगणं गरजेचं आहे. कुठेही गेलं. आणि आज आमची जिल्हा संघ आहे, जे फेडरल बॉडी असतील कोणाला नाव घ्यायचं नाही ते आम्हाला स्पर्धक म्हणतात. आता ते फेडरल बॉडी म्हणजे त्या जवळजवळ 20-21 संघाचे एकत्र राहून काम करतात, मोठ्या स्टेटवरती करतात. पण खऱ्या अर्थानं या कर्मचाऱ्या आमच्या सर्व सभासद बंधू असतील, क्षेत्रीय बंधू भगिनींच्या जेव्हा आम्ही ह्या क्वालिटी मेंटेन करू शकलो आणि क्वालिटी जेव्हा आम्ही मुंबई, पुणे, कोकण असेल, कोल्हापूर असेल, गोवा असेल याचं मार्केट कॅप्चर होऊ शकत असेल. पण हे करत असताना आम्हाला म्हशीच्या दुधासंदर्भात, कारण म्हशीचं दूध हे कमी लोकांच्याकडे आहे, त्यात आम्ही एकमेव आहे, म्हणजे फारच कमी लोकांच्याकडे आहे. आणि दूध जे मिळते ते क्वालिटीचे मिळत नाही. आणि खऱ्या अर्थाने हा ध्यास आम्ही सुरुवात केली. नेते मंडळींनी पहिले आपल्या म्हशी घेतल्या, संचालकाने घेतल्या, आमच्या कर्मचारी बंधूंनी घेतल्या, कोणी थांबलं नाही. ह्याच्यावर थोडासा चर्चेचा विषय पण झाला, कुठं टीका पण आमच्यावर झाल्या की आता हे कर्मचारी नेते मंडळीने दूध वाढणार आहे का. जर मोटिवेशन असेल, स्पर्धा असेल, त्यांना भाग पाडायचा असला तर हे आजचे दिवस जे दिसतोय की आज जवळजवळ एकूण 18,42,000 दूध आहे एकूण. त्यात म्हैस 9,88,000 आहे आणि गाय 8,54 आहे. जर आम्ही हे करू शकलं असतं की दुसरं उत्पादकाचे व्हायला असतं, आजच्या दिवसामध्ये दिसलं असतं तर सर्वच माझे शेतकरी बंधू भगिनी असून, नेते मंडळी असतील, संचालक बोर्ड असेल, सर्वच लोकांनी गोकुळ परिवार जे ध्यास घेतला तो. आणि योगायोगानं हा कार्यक्रम 1 तारखेला होणार होता जानेवारीच्या 9 वर्षाच्या निमित्तानं. काही घटना घडल्या आणि हा कार्यक्रम आम्हाला आज स्वीकार साहेबांच्या पुण्यतिथी 10वीच्या करण्याचा योग आला. आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उंची आली. आणि ज्या व्यक्तीनं ध्यास घेतला ह्या विषयासाठी, ज्याने परिवर्तन घडवलं, श्वेत क्रांती आणली या जिल्ह्यात, त्या निमित्तानं मला आबाजीना असेल आणि संचालक बोर्डांना हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. हे करत असताना अनेक विषयात अनेक आव्हान आहेत की मागील 2 वर्षात आम्ही 11,000 रुपये गाय, म्हणजे म्हशीला 11 रुपये, गाईला 10 रुपये वाढवले. मध्ये कमी केल्यानंतर सर्व बऱ्याच अडचणी झाल्या. पण जनावरांच्या ह्या जनावर आलेले आहेत, बैल दूध वाढलेलं आहे, त्यांची वाद शिबिर घेणे, बंधुत्व निवारण शिबिर करणे, या कुत्रेमध्ये गाभण जनावर जाणे, लाख लसीकरण करणे, गोटा बेट म्हणजे मी चेअरमन आपल्या दारी उपकरून घ्यायला
जवळ चेअरमन आपल्या दारीपेक्षा चेअरमन गोट्यावर दारी आहे, ही भूमिका केली. त्याचं स्पष्ट समजून घेतलं, विचार ऐकून घेतले आणि धोरणात्मक बदल काय करायचं असेल तो करण्याशी आम्ही इथं आणलो म्हणून आजचे आमचे पाऊल पडलेले आहेत. शेवटी ऑफिसमध्ये जनरलमध्ये एसीपी बसून अधिकारी जे बसून हे विषय लेवल होत नाही. तो काय बोलतोय, ते जरा काय सांगतोय, तर त्याचे अनुभव काय आहेत आणि अनुभव हे वेगळे गेले. आणि ती सुद्धा धोरणात्मक ऐकून आम्हाला संचालक बोर्डाचा आभार मानावा पाहिजे की कुठलाही विषय किंवा आमचे नेते मंडळी असतील त्यांनी माझा कुठलाही विषय पडू दिला नाही. जे करल ते तुम्ही पुढे करत चला म्हणून आजचा आपण दिवस करतो. मग अशा आबाजी म्हटलं पण आम्हाला माहिती आहे की दूर नाही आमचा विषय, जे आम्ही संकल्प सोडलेला 2020 20 लाखाचा हा विषय सुद्धा नेते मंडळीच्या आशीर्वादाने, नेते मंडळीच्या प्रयत्नानं आणि संचालक बोर्ड सर्व अधिकारी स्वप्न मला लवकर हा योग यावा. आणि योग येत असताना हा निश्चितच आम्ही परिस्थितीला योग यावा, जेणेकरून त्यांचे संकल्प सिद्ध केल्याशिवाय आम्हाला सुद्धा या गोष्टीची आनंद होणार नाही. खऱ्या अर्थानं हा या गोष्टीचा जनक म्हणून आपण करतोय. आज जातीय मशी आणली, आज वास्तू संगमन योजना असेल, कडबा कुटी व्हायची असेल, विशेष म्हणजे प्रोड्युसर बँक आम्ही काढलेली आहे. प्रोड्युसर बँक म्हणजे वैरण विकास प्रोग्राम जर राबवल्याशिवाय जो प्रश्न सुटत नाही, मधुतो शिपण सुटत नाही आणि जनावर हे गाभण केल्याशिवाय दूध होणाऱ्याचं कायम राहू शकत नाही. हा ध्यास असल्या कारणानं हे आमच्या अधिकाऱ्यांनी ध्यास घेतल्या कारण आम्ही फार मोठा ह्या विचारात यशस्वी झालेला आहे. आम्हाला आव्हान कुठली आली आहेत, लंपी आजाराची आली. लंपी आजार आला, गाईला आजार आला आणि बऱ्यापैकी आमची जनावर मरायला आली. गाई उत्पादक सुद्धा ह्या दिवशी आम्हाला फार आवाज झालेत आणि हे करता सुद्धा आमचे अधिकारी अतिशय मी मदत करू सुद्धा यातलं लंपी कंट्रोल आणण्यासाठी जिल्ह्यात मदत केलेली आहे. हे शेवटी दूध गाय आणि म्हशी दूध आहे. एकत्र कुठे 8 लाखाला बी गेलो असलो त्या सगळ्या गोष्टीचं आहे. आयोग तंत्र असेल, गर्भपासून पीठ असेल किंवा नवीन मुळीमध्ये नवीन नूतनीकरणचा म्हणजे शेवटी आबाजी म्हटले आपण संकलन आणि वितरण ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुम्ही संकलन केलं आणि वितरणाचं विशेष करून गायीच्या मध्ये विश्लेषण करू शकलो नाही तर फार मोठ्या अर्थाने त्या पावडर कमिशनमध्ये आमचा लॉस होतो, पासाळा असतोय. म्हणून आम्ही येत्या लवकरच फेब्रुवारीमध्ये तारीख नेते मंडळीच्याच असते आम्ही गायीचे विषय करण्याचा प्लॅन आम्ही लवकरच करतोय, ज्याच्याकडून गायीचं वितरण कसं फास्ट होईल. गायीचं दूध सोडून इतर ब्रँड आम्ही लवकर फेब्रुवारीमध्ये करतोय, जेणेकरून गायी उत्पादनाचा दिलासा मिळावा. कारण आज आम्ही म्हशी दुधा मागवले बस करा ठेवलं, ज्याला समजा गाय घ्यायचं गाय घ्यावं. इथं दोन्ही व्यवस्था सुद्धा आम्ही करत असते. कागल पशु कारखाना सुद्धा सोलर प्लॅन्ट ही सुद्धा कार्यरत असून सोलर मोठ्या प्रकार सुद्धा त्या निमित्तानं कार्य करत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले कॉस्टिंग कमी करण्यासाठी फार मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि सोलापूर सोलर प्लांट हा मंगळवेढ्याच्या ठिकाणी आपण नुकतंच महिना 2 महिन्यापैकी केलेला आहे. वर्षाला 12 कोटी रुपये आम्हाला जे एमएससीबीचं बिल होतं ते जो महिना ते 2-3 महिन्यात 6 कोटी राहणार, 6 कोटीची बचत होणार आहे. ऊर्जा पत्रिकेची सर्व बसली सर्व गोष्टीचा आम्हाला आतापर्यंत आम्ही असं म्हणत नाही गेल्या 10 ते 15 वर्षाचा आढावा घेतला तर आतापर्यंत प्रोडक्शन कॉस्टिंग सगळं बक्षीस मिळाले. आपलं कॉस्टिंग कसं कमी करावं ह्या गोष्टी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन नेते म्हणजे वेळोवेळी गेलेलं आहे. गोकुळ मिल्क सुविधा म्हणा, उंचागी दूध विक्री आमची मुंबईत दिवशी झालेली आहे. नवीन उत्पादन निर्मिती गोकुळ बासरी प्युअर मिल्क टेट्रापॅक मॅक्रो लसी मसाले कोल्हापूर पेढा हे नवीन उत्पादन आहे निवेदन केले. आणि गोकुळ मिल्क ऑफिशियल ज्याला आपण युट्यूब चॅनल हे सुद्धा किंवा गोकुळ कट्टा ज्याला आम्ही स्थापन केलेला आहे की जो आमचा शेतकरी असेल अधिकारी असेल चांगला जो काम करतो ते सगळ्या समाजाला कळावा ह्याचं सुद्धा व्यासपीठ या निमित्तानं आम्ही केलेलं आहे. सगळं करत असताना सर्व अधिकाऱ्यांचं सर्वांचंच आम्हाला सहकार्य मिळत असल्या काही गोष्टी मिळाल्या आहेत. नवीन पेट्रोल पंपाच्या उभारणी सुद्धा आम्ही पाऊल टाकलेले आहे. स्वतःच पंप सगळ्या चांगल्या पैसे मिळावं, आपल्या जनावरांना आपल्या टँकर्स असतील ह्याला असतील चांगल्या पद्धतीचं डिझेल पेट्रोल मिळावं हे पण आम्ही निर्णय केलेला आहे. भविष्यात भोकरवाडा जमीन MIDC संदर्भात सुद्धा संचालक बोर्ड आणि नेते मंडळी चर्चा करून ह्या गोष्टी आम्ही करत आहोत. उपस्थित बाकी डोंगरी असतील, माणिक पाटील वगैरे समोर दिसतात, बिकिन डोंगरी आमचे उपस्थित आहेत असतील, पाहुणे मैदान आलेले आहेत, त्यांचेही सुद्धा ह्या निमित्तानं मी स्वागत करत आहोत. आणि ह्याला वेळ काढून मी सर्वच नेते मंडळींना बोलवलं होतं पण मी असं म्हणणार नाही की सर्वच माणसं इथं येऊ शकतात असा प्रकार नाही. प्रत्येकाला तारीख सोयीचा असा प्रकार नाही. विशेष करून मंडलिक साहेबाला लागणाऱ्या गडबडीत आहेत मुलग्याच्या
तरी सुद्धा तिने वेळ काढून सुद्धा याच्या शब्द दिला ते सुद्धा त्यांचं त्याने जसं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. असंच आपलं लक्ष आणि आपलं मार्गदर्शन सर्व नेते म्हणजे आपल्याला मिळावं. आणि आपला उद्देश आहे, जे उत्पादक आहे, जी उत्पादक स्त्री आहे, उत्पादक जनावर, त्याला चांगला कसा लाभ मिळाला, चांगला कसा दर मिळाला पाहिजे, हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं आम्हाला ताकद देण्याचं नेते मंडळीने आम्हाला कार्यरत राहावं एवढी झाली विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल सर्वांचंच आभार मानून माझे 2 शब्द बोलतो. जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.